की जय, महसूल सेवक संघटनेचा महसूल सेवक संघटनेचा मी सांगू इच्छितो आम्ही पाण्या पावसामध्ये महिला वर्ग आजचा 14वा दिवस आहे। आम्ही इथे आंदोलन करून राहिलेलो आहे, पण महसूल विभागातून आमच्याकडे कोणीही भेटायला आलेलं नाही किंवा कोणी लक्ष दिलेलं नाही। लहान लहान मुलं बाळं घेऊन सर्व पाण्या पावसात आम्ही आंदोलन करून राहिलेलो आहे। पोलीस प्रशासनाचा आम्हाला सहयोग नाही आहे आणि इतर काही गोष्टीला आम्हाला अडचण येऊन आलेली आहे। त्यामुळे तुम्ही आमच्या कोतवालांचे कैवारी बनवून आम्हाला न्याय देण्यात यावा, कारण आमची मागणी अशी काही दुसरी आहे नाही। आम्ही जे काम करू राहिलो हो प्रत्येक जे चतुर्श्रेणीचे कामं करू राहिलो, आम्ही क्लास 3चे कामं करून राहिलेलो आहे, तर त्या कामासाठी आम्ही त्यांना फक्त चतुर्श्रेणी मागत आहोत। आम्हाला मान्य मिळाले दिलीच चालते भाऊ, फक्त आम्हाला त्या चतुर्श्रेणीचा दर्जा जरी दिला तरी आपण जो मिळून द्याल अशी आम्ही विनंती करतो। सर्व कोतवाल बांधव आपल्याला विनंती करतो, कारण तुमच्याकडे सर्व आशेने बघत आहोत। पाण्या पावसात भाऊ बाहेर सर्वजण थांबलेले होते, वैशालताईंना माहिती आहे। त्यामुळे तुम्ही रात्रभर नसते आले तरी आम्ही इथून जाणार नव्हतो। आम्ही निश्चय केला होता की बच्चू भाऊ आम्हाला न्याय देणार म्हणजे देणार। त्यामुळे बच्चू भाईंचा मार्गदर्शन करत आहेत। हॅलो, खरं तर मला बऱ्याच जणांचे फोन आले आणि मला वाटते रोज ते 10 ते 15 फोन कदाचित मला तांदूळ बाजार असेल अमरावतीचे या विभागातून येत होते आणि मी कालच येणार होतो, पण आम्ही गडचिरोलीला होतोय। एकंदरीत आपण पगार वाढ मागत नाही तर फक्त दर्जा मागतो आहे आणि मला वाटतं सरकार त्याच्यापासून का दूर पडतं मला माहित नाही। महसूल मंत्री जर नागपूरचा असल्यावरही त्यांना इथं का आवाज येतो ना, इथं मला वाटतं इथून काहीतरी 20 किलोमीटरवर महसूल मंत्र्यांचं घर आहे आणि 20 किलोमीटरवरून महसूल मंत्री इथं यायला तयार होत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही। आता तुम्हाला त्यांचं माहित आहे का हे आंदोलन घरी येऊन करू शकत नाही म्हणून? त्यांनी असं समजू नये का कोतवाल आहे आणि ते आता कर्मचारी आहे म्हणून आमचं आंदोलन तिथं